आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा. पण असं का? यामागे लपलं आहे भारतीय आहारशास्त्रातलं तत्वज्ञान. निसर्ग आणि ऋतूंची आरोग्याशी सांगड घालणारं आपलं भारतीय आरोग्यशास्त्र समजून घेतलं तर सणांच्या आनंदासोबतच आरोग्यही मिळेल. हिवाळा भोगी, उन्हाळा त्यागी आणि पावसाळा रोगी असं आपल्याकडे म्हटलं जातं. याचं कारणच पावसाळ्यात वात, कफ, पित्त हे तिन्ही दोष टप्प्याटप्प्याने बिघडत जातात. यासाठी शास्त्रांनी अनेक उपवासांची योजना या महिन्यात केलेली दिसून येते, ज्या योगे लंघन होऊन अन्नपचन सुलभ होतं. आषाढात पावसाचं आगमन होतं आणि कोरड्या जमिनीवर थेंब बरसू लागतात. जमिनीखाली साठलेली उष्णता मुक्त होऊ लागते. निसर्गातले हे बदल शरीरावरही परिणाम करत असतात. शरीराची स्थिती आतून कोरडेपणा आणि बाहेरून गारवा अशी होऊन जाते, ज्यामुळे शरीरात वात सर्वत्र अडकू लागतो. परिणामी शरीर आखडणं, सांधेदुखी, क्रॅम्प, गॅसेस, अपचन अशा वाताच्या समस्या वाढतात. या काळात घरोघरी तळण केलं जातं. तेलाच्या स्निग्धतेने शरीरातला वात कमी व्हायला मदत होते. म्हणूनच पापड, कुरडया, सांडगे असे पदार्थ या कालावधीत खाल्ले जातात. गरमागरम कांदा भजी आणि पाऊस हे समीकरण तर सुपरहिट आहे आणि आषाढात हेल्दी देखील. श्रावण म्हणजे सणांचा, व्रतवैकल्यांचा महिना. पाऊस ऐन भरात असतो. जमिनीतली उष्णता संपून ती गार झालेली असते आणि आता ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. वातावरणातला थंडावा, उष्णता अशा बदलांमुळे सर्दी, खोकला, साथीचे रोग या काळात वाढतात. अग्निमंद झालेला असतो, म्हणूनच कच्चे अन्नपदार्थ या काळात खाऊ नये. ते पचायला जड असतातच, पण त्यातून विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची भीती असते. यासाठी श्रावणात भाजलेलं अन्न खाणं सर्वोत्तम मानतात. आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, लाह्या, वाटाणे, फुटाणे, भाजलेलं मक्याचं कणीस, वांग भाजून केलेलं भरीत, तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इत्यादी पदार्थ श्रावणात आवर्जून खाल्ले जातात. आता भाद्रपद म्हणजे परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन. गारव्याचा लवलेस संपून उष्णता वाढू लागते. परिणामी शरीरातही पित्त वाढू लागतं. शरीरात जिथे संधी मिळेल तिथे पित्ताचा प्रकोप होऊ लागतो. या काळात काही चुकीचं खाल्लं तर त्याचे तीव्र परिणाम शरीरावर होऊ शकतात. एखादा क्षुल्लक आजार अचानक गंभीर होऊ शकतो. अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपदात उकडलेलं अन्न, जसं की उकडलेल्या शेंगा, कंदमुळं, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या इत्यादी आहारात ठेवाव्यात. ऋतूनुसार आजार वाढले तरी त्या आजारांवर उपायही निसर्गच देत असतो. याच काळात कुरडू, टाकळा, केनी, आघाडा, भारंगी, करटुलं, घोळू, अळू अशा अनेक रानभाज्या उगवतात. या भाज्या औषधी गुणधर्मामुळे पुष्कळशा रोगांवर इलाज म्हणून काम करतात. यातल्या बहुतांश भाज्या ह्या उत्तम विषघ्न आहेत, म्हणजे शरीर डिटॉक्स करतात. आघाड्याची पानं गणपतीलाही वाहिली जातात. मानवाचं आरोग्य सांभाळलं जावं यासाठीच शास्त्राने आपल्याला संस्कृती, परंपरा, उत्सवांचा मार्ग दाखवलेला आहे. या मार्गावरून चालायचं आणि निरोगी राहायचं, एवढंच तर आपल्याला करायचंय. पण त्यासाठी औषधांशिवाय आरोग्य, घरचे उपाय बरोबर जोडलेले राहा.